सर्वांना नमस्कार. जय जिनेंद्र. बरोबर 7:50 झालेत. माझ्या घड्याळात 5 मिनिटं फरक असू शकतोय. मगापासून बरं वाटत होतं. आजूबाजूला सगळ्या दिग्गज लोकांचा पाठीमागं भक्कम आधारस्तंभ होता. आता सगळे सोडून गेले मला व्यासपीठावर एकट्याला. हरकत नाही. सरांनी परिचय करून दिला. माणगावे सरांनी त्याच्या पुढं एक शब्द जाऊन सांगितलं की जे मी नेहमी सांगतोच, विषय आपण मला दिलाय स्वस्थ राहा मस्त राहा. खरं तर लोकांचं स्वास्थ्य हिरावून घेणारी माणसं म्हणजे वकील लोक, आणि त्यांना स्वस्थ राहा मस्त राहा असा विषय देणं हे संयोजकांचं खरोखर धाडस आहे आणि त्यांचं कौतुक करावं लागतं. परिचय झालाय. एक 5-10 वर्ष फक्त मी वकिली केली. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये 14 वर्ष मी प्राध्यापक म्हणून काम केलं. आणि म्हणून माणगावे सरांनी जसं सांगितलं तुम्हाला तोच पुनरुच्चार करून सांगतो. विषयाचं चिंतन ओघाण होत राहील, पण जाणाऱ्या प्रत्येक व्यासपीठावर मला सांगावं लागतं, कारण काही व्यासपीठही स्पिरिच्युअल असतात, आध्यात्मिक असतात, समोर विद्यार्थी वर्ग असतो. आणि म्हणून तुम्हालाही सुरुवातीला आश्वस्त करतो की वकील असलो तरी देवा शपथ जे काही सांगेन ते खरोखर खरं सांगेन, खोटं अजिबात सांगणार नाही. दुसरी गोष्ट अशी, व्याख्यानमालेचं वेळ जी आहे आजची ती सेन्सिटिव्ह टाईम आहे. आपल्या महाराष्ट्रातलं आणि देशातलं अतिशय संवेदनशील वेळ आहे. तुम्हाला कळालं सगळ्यांना बऱ्यापैकी. आता व्याख्यानमाला सुरू आहे टीव्हीवर, फक्त ती दृकश्राव्य माध्यमातून दाखवलं जातं. उदाहरणादाखल काहीतरी नाव आहे त्या मालिकेचं, सुख म्हणजे हा नक्की काय असतं तुला शिकवीन. हा, त्याच्यानंतर माझी आवडती मालिका, वैयक्तिक खूप दिवस बघितली, आता बघत नाही मी, चला जरा हवा येऊ द्या, निखळ करमणूक. आता हे बाकीच काय बघत बसत नाही मी. बऱ्याच मालिका आहेत. आमची एक छोटी अनेक मुलगी आहे घरी. तिला विचारलं टीव्हीवरच्या मालिका कुठल्या कुठल्या आहेत आता सध्या चालू, यादीच सांगितली तिनं. जुन्या पण काही मालिका होत्या. म्हणजे मला आठवतं आहे 10 वर्ष झाली असतील, 4 दिवस सासूचे नावाची एक मालिका होती. आता 4 वर्ष झाली, 8 वर्ष झाली, 10 वर्ष सुरूच होतं ते. त्याच्यापूर्वी अलीकडच्या काळामध्ये तुला पाहते रे नावाची एक मालिका, होय की नाही? तुम्हाला माहिती आहे सगळं, वधवून घेतलं मी तुमच्याकडनं फक्त. तुझ्यात जीव रंगला होतं, तुझ्यात जीव गुंतला होतं, असा 7 ते 9च्या दरम्यान मालिकांचा भडीमार होत असतो. आणि तो मोहाचा क्षण सोडून आपण इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आलेलात, हे माझं स्वतःचं वक्ता म्हणून मी भाग्य समजतो. कारण आता काळ खूप बदललाय, जमाना बदललाय. त्याचं कारण असं, सकाळी उठल्यानंतर आमची मुलं काय म्हणत होती हे सगळ्यात जुन्या बुजुर्ग लोकांना माहिती आहे. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम. ही आमची खरं तर संस्कृती. आता परिस्थिती वेगळी आहे. आमची मुलं असू देत, आम्ही असो, मोठी माणसं असू देत, रात्री हंतरुणाला पाठ टेकल्यानंतर डोळे मिटेपर्यंत आम्हाला मोबाईल लागतो. सकाळी उठल्यानंतर डोळ्याची पापणी पहिल्यांदा उघडल्यानंतरही आम्हाला मोबाईल लागतो. मुलांना तर लागतोच. आणि म्हणून जी पूर्व संस्कृती होती आमची, कराग्रे वसते लक्ष्मी, आता परिस्थिती वेगळी आहे. कराग्रे वसते मोबाईलम, करमध्ये व्हॉट्सअपम, करमूले तू फेसबुकम, प्रभाते रील्स दर्शनम.
हा आमचा बदलता काळ आहे. मुलं रात्री उशिरा जागरण करतात आणि सकाळी मग उशिरा उठतात. पूर्वी ह्या बुजुर्ग लोकांना माहिती आहे सगळं. आता फक्त हल्ली दिवाळीच्या वेळेला फक्त माणसं उठली तर उठतात लवकर, किंवा 15 ऑगस्टला, नाहीतर 26 जानेवारीला, आणि घरी एखादा अत्यंत महत्वाचा काहीतरी कार्यक्रम असेल किंवा कुठेतरी सहलीला जायचं असेल. अपवाद, ते सुद्धा अपवाद. पहाटे 4ला जी लोक उठतात किंवा 5 वाजता जी लोक उठतात, म्हणजे 5ला जे केलं जातं मखदूम सर, त्याला स्नान म्हटलं जातं. पहाटे 5 वाजता स्नान, अभ्यंग स्नान, त्याच्या अगोदरचं पहाटे 5चं अभ्यंग स्नान. 6 वाजता जे केलं जातं ते स्नान. 7 वाजता केली जाते ती अंघोळ. आणि 8 नंतर मग ह्याला धुतला काय आणि रेडा धुतला काय, दोन्ही एकच. हल्लीची उशिरा उठत जाणारी आमची पिढी. आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या विळख्यामध्ये आजची तरुणाई हरवलेली आहे. सगळीकडं थोडंसं निराशेचे ढग काळवंडलेली आहेत. पालक लोक आपल्या पाल्यांबद्दल समाधानी नाही आहेत. पाल्य आपल्या पालकांबद्दल समाधानी नाही आहे. जग बदलत आहे, प्रचंड वेगानं धावतंय. आरोग्याच्या समस्या आहेत, मानसिक स्वास्थ्य हरवलंय, जीवनातला आनंद निघून गेलाय, प्रसन्न वाटत नाही, टेन्शन येतं, बीपी, हाय बीपी, लो बीपी, शुगर, हायपर टेन्शन, ताणतणाव, मानसिक ताणतणाव, निराशा, आणि बहुतांशी लोकांचं जीवन व्यापून झालंय. आणि अशा पार्श्वभूमीवर मला वाटलं हा विषय आपण इचलकरंजीमध्ये बोलावा. स्वस्थ रहा आणि मस्त रहा. एक पार्श्वभूमी फक्त विषयाची तुम्हाला सांगितली, आणि मग आता थोडंसं औपचारिकतेकडे मी येतो की आपण आज सकल दिगंबर जैन समाज इचलकरंजी, त्याचबरोबर लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमानं आपण ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. या व्याख्यानमालेसाठी प्रायोजक आहेत, सहप्रायोजक आहेत. आणि या व्याख्यानमालेसाठी मगाशी व्यासपीठावर उपस्थित होते, ज्यांना कित्येक वर्ष बघतोय मी, गुंडाप्पांना रोजे, जे दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष आहेत, महावीर दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष आदरणीय अजित खंजिरे साहेब, माणी शेषराज पाटणी, सौ हेमा डाळ्या, प्रेसिडेंट संतोष पाटील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीचे, लायन्सच्या डाळ्या मॅडम, महावीर जयंती उत्सव समितीचे चंद्रकांत पाटील, आत्ता माझे शेजारी जे होते आदरणीय रवींद्र पाटील सर, त्याचबरोबर BM पाटील सर, बाळासोद चौगले, ज्ञानचंद पाटणी, महावीर मोळीकर. या ठिकाणी या व्याख्यानमालेसाठी माझ्यावर आलेले रयत शिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य आदरणीय SS पाटील सर, मला विद्यार्थी दशेमध्ये एकेकाळी ज्यांनी मला मार्गदर्शन केलं ते मधवांना सर या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे मित्र संतोष कुंभार सर आलेले आहेत. बऱ्याच इचलकरंजीचे लोकांचा मला फोन आला होता. त्यानंतर आदरणीय प्राध्यापक पार्श्वनाथ पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांनी हे मला व्याख्यानाचं निमंत्रण अगत्यानं दिलं, आणि जे ह्या वयातसुद्धा सदैव हसतमुख असतात, सदैव त्यांची ऊर्जा आणि उत्साह ओसंडून वाहत असतो, ती तीर्थंकर मानगावे सर. बरेच परिचित व्यासपीठावर त्यात आपटे वाचन मंदिरमध्ये मला परवा मखदूम सर भेटले होते. आणि आपण सर्व रोटरी, लायन्स, दिगंबर जैन समाज ह्या संस्थांचे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेले सगळ्यांचा अत्यंत आदरपूर्वक बंधू आणि भगिनी असा मी उल्लेख करतो. आणि आपल्या विषयाच्या पुढच्या चिंतनाला आपण सुरुवात करूया. मगाशी सरांनी परिचय करून दिला माझा, आणि त्याच्यामध्ये सांगितलं की वकील माणूस आहे, 10 वर्ष 14 वर्ष मी प्राध्यापक होतो. शिवाजी विद्यापीठात सुद्धा मी काही वर्ष होतो, आणि तिथं अनेक दिग्गजांची आणि माझी भेट झाली. तिथं मला प्राचार्य शिवाजीराव भोसले भेटले, तिथं मला बॅरिस्टर PG पाटील सर भेटले. या व्याख्यानमालेच्या निमित्तानं आणि त्या काळामध्ये पाटील सर वक्तृत्वाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर फिरता आलं. अगदी व्याख्यानांच्या निमित्तानं विदर्भ, मराठवाडा, पुणे, मुंबई, कोकणचा सगळा भाग. एक वेळ तर अशी आली की जळगावला व्याख्यान होतं, गाडीचे ड्रायव्हर येणार होते, ऐन वेळेला त्यांचा फोन आला, सर माझी आत्या एक्सपायर झाली आणि मी येऊ शकत नाही म्हणून. मग करायचं काय आता, प्रश्न पडला. व्याख्यान तर वेळ ठरलेली होती, तारीख ठरलेली होती, आणि मग अधिक वेळ न लावता
आमच्या शिवमला बरोबर घेतलं आणि स्वतः ड्रायव्हिंग करत जळगावपर्यंत गेलो, 750 किलोमीटर. आणि अशा महाराष्ट्रामध्ये फिरताना तुमच्यासारखी अनेक माणसं, ज्यांनी प्रेम दिलं, ज्यांनी अगत्य दिलं, ज्यांनी आपुलकी दिली, जिव्हाळा दिला, अशी माणसं भेटली. आणि म्हणून संत असं म्हणतात माणगावी सर, की जिथं अगत्य आहे, जिथं प्रेम आहे, जिथं आपुलकी आहे, जिथं जिव्हाळा आहे, तिथं अगदी दगडांचा वर्षाव झाला तरी तिथं जावं. आणि जिथं प्रेम नाही, जिथं अगत्य नाही, जिथं जिव्हाळा नाही, तिथं हिरे माणिक मोत्यांचा वर्षाव झाला तरी तिथं पाय ठेवू नये. आणि तुम्हा सगळ्यांच्याकडं जैन समाज, माझी बहुतांशी जी महाराष्ट्रातली व्याख्यानं झाली सर, त्यातली बहुतांशी व्याख्यानं ही मी जैन समाजाच्या व्यासपीठावरून दिलेली आहेत. आणि ह्याचं कारण असं की महाविद्यालयामध्ये मी असताना मला ज्यांचं मार्गदर्शन लाभलं, कोल्हापूरच्या विवेकानंद कॉलेजसमोर राहणारे आदरणीय प्राचार्य श्रीधर हेरवाडे सर, की ज्यांनी पहिल्यांदा माझ्या हातामध्ये रत्नकरंड श्रावकाचार हा ग्रंथ ठेवला. आणि तिथून मग पर्युषण पर्वामध्ये दशधर्मावरती बोलण्याचा योग आला. ही भगवंताची कृपा समजतो मी, की ती हातून ती सेवा घडली. आणि मग हा प्रवास घडत राहिला. थोडंसं आपल्या विषयाकडे आपण येऊयात. पार्श्वभूमी विषयाची सांगितलं की स्वस्त राहा आणि मस्त राहा. या आत्ताच्या जगामध्ये, आधुनिक धावपळीच्या जगामध्ये हे स्वास्थ्य आणि ही स्थिरता, हा आनंद, ही शांत परिस्थितीमध्ये खूप फरक पडला आहे. आमूलाग्र बदल झाला आहे. लोकांची जीवनशैली संपूर्णतया बदलून गेलेली आहे. आता वकील लोक, आम्ही त्या क्षेत्रामध्ये आहे म्हणून सांगतो, अशिक्षित लोकांपेक्षा, पाटील साहेब, अशिक्षित लोकांपेक्षा सुशिक्षित लोकांमध्ये, सुशिक्षित आणि त्यातही उच्च शिक्षित नवरा बायकोंमध्ये घटस्फोटाचं प्रमाण प्रचंड आहे. आणि हे वास्तव आहे, हे विदारक वास्तव आहे. 2023-24चा रिपोर्ट फक्त तुम्हाला सांगतो, बाकी खोलात मी जात नाही. एका वर्षामध्ये देशातल्या 2587 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. या एका वर्षामध्ये 2851 महिलांनी आत्महत्या केलेली आहे. केरळ सारख्या सुशिक्षित राज्यातील, 100% सुशिक्षित राज्यातील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारा मोबाईल मिळत नाही म्हणून सर 66 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन आपल्याला सांगतो, माझ्या मुलांना डॉक्टर व्हावं, माझ्या मुलांना इंजिनियर व्हावं म्हणून बहुतांशी भारतातले पालक आपल्या मुलाला राजस्थानमध्ये कोटाला पाठवतात. गेल्या 4 वर्षांची हिस्ट्री असं सांगते की गेल्या 4 वर्षांमध्ये जेई, नीट, IIT अशा स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तब्बल 96 विद्यार्थ्यांनी गेल्या 4 वर्षामध्ये अभ्यासाच्या प्रचंड ताणातून आणि मानसिक नैराश्यातून आत्महत्या केलेली आहे. जीव महत्वाचा का करिअर महत्वाचं? सर सलामत तो पगडी 50 आपण असं म्हणतो. पण माझ्या मुलांना डॉक्टरच झालं पाहिजे आणि इंजिनियरच झालं पाहिजे, हा अट्टास आमचा कशासाठी? मोठेपणा म्हणून सांगत नाही, पण मगाशी सरांनी आमच्या मुलींचा परिचय करून दिला. परवा 10वीचा रिझल्ट लागला. त्या आमच्या छोटीला 10वीमध्ये मधवाना सर 97 मार्क्स पडले, तिला 97% मार्क्स पडले. मग तिला म्हटलं मी तू इंजिनिअरिंगला जा, मेडिकलला जा. शेवटपर्यंत शिक्षकांनी, प्राध्यापकांनी, मी स्वतः सांगितलं की तू इंजिनिअरिंगला जा, मेडिकलला जा. आणि नंतर मी सांगितलं की असं वाटतं, शेवटी निर्णय तुझा आहे. आणि शेवटपर्यंत ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली की बाबा मी आर्ट्सलाच जाणार. आणि तिनं आर्ट्सला ॲडमिशन घेतले. कंपल्सन केलं नाही, सक्ती कुठली केली नाही. मी फक्त करिअरच्या वाटा दाखवून दिला, या क्षेत्रामध्ये गेलं तर अशी परिस्थिती आहे. शेवटी मुलांना आपण चॉईस द्यावा, त्यांना आपण आवड द्यावी, त्यांचा इंटरेस्ट कशामध्ये आहे हे बघून आपण काम करावं आणि त्यांना पुढे जाण्यासाठी आपण वाटचाल करून द्यावे. आणि मग मुलं फुलतात, घडतात, वाढतात. आणि मग शेवटी पालक म्हणून आपल्यावरती सुद्धा कुठल्याही प्रकारचा मानसिक ताण किंवा तणाव येत नाही. आणि मग आपण स्वस्थ राहू शकतो, आपण मस्त राहू शकतो. एकदा त्यांना वाटा दाखवल्या आणि निर्णय त्याने घेतला की मग आपली जबाबदारी संपते. मग आता पूर्वीचा काळ मला आठवतं, ज्यावेळेला मी 12वी सायन्स झालो, माझे वडील मुंबईला घेऊन गेले इंटरव्ह्यूला. त्या जे हॉस्पिटलमध्ये मुलाखत होती. आणि त्यावेळेला 12वी सायन्स झाल्यानंतर प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये गव्हर्नमेंटच्या सीट्स होत्या 20%. आणि त्यात मला MBBSला ॲडमिशन मिळालं होतं आणि दुसरीकडे B इलेक्ट्रॉनिक्सला ॲडमिशन मिळालं होतं. आणि मला आलं होतं टेन्शन, मला या दोन्ही शाखांकडं
मला सुद्धा जायचं नव्हतं. गेलो तिथंपर्यंत, 2 दिवस राहिलो. कोर्टाचा काहीतरी स्टे आला त्या मुलाखतीवर, काहीतरी तांत्रिक कारणामुळं, आणि मी सुटलो त्यातनं. आणि पुन्हा मात्र मी वडिलांना सांगितलं की मला पण आर्ट्सला जायचं, आणि मग विलिंग्डन कॉलेजमध्ये मी पदवी घेतली. शिक्षक चांगले भेटले, जे कणखर होते, करारी होते, खंबीर होते, कडक होते, शिस्तीचे होते. पूर्वीची माणसंच तशी होती. शिक्षकच कशाला, पूर्वी घरातल्या बापाच्या पायतांचा आवाज बाहेर वाजला म्हटलं की स्वयंपाकघरापर्यंत शांतता पसरायची. आता अखंड बाप स्वयंपाकघरापर्यंत आला, कुणाच्या मध्ये काहीही फरक पडत नाही, जैसे थे. आता लहान मुलं येतात बापाकडे, दुडू 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 धावत, बाबा आले, बाबा आले, बाबा आले. मुलं येतात बाबाकडे, नाही असं नाही, येतात. बाप कामावर आणला की मुलं येतात, अगदी त्याच्या कडेवर चालतात, त्याला मिठी मारतात. बाप सुखावतो, बापाला सुद्धा खूप आनंद होतो. पण त्याचा तो आनंद दीर्घकाळ टिकत नाही. 10 मिनिटांना बापाला कळतं आपल्या वरच्या खिशातला मोबाईल गायब झालाय. अशी परिस्थिती आहे. पूर्वी शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपट ज्योती नमस्तुते असं मुलं म्हणायची. आता फक्त जरा विषय हार्ड आहे वगैरे अशी काहीतरी गाणी त्यांच्या तोंडामध्ये आहेत सध्या. म्हणजे व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, रील्स अकाउंट भरपूर आहेत मुलांची. बोलायची सोयच नाही आहे, इतकं त्यांची अटॅचमेंट आहे सोशल मीडियाची, आणि आमच्या मुलांची इतकी अटॅचमेंट आहे. मग माझे वडील शिक्षक होते, ते अनुभवलंय मी. त्यांची कडक शिस्त, त्यांनी करून घेतलेला अभ्यास, हे सगळं मला आठवतं. आणि त्यांनी ते करून घेतलं म्हणून मी लॉ कॉलेजमध्ये एकही मराठी न शब्द बोलता इंग्लिशमध्ये त्यांची मुलांची लेक्चर घेऊ शकतो, इंग्लिश वाचू शकतो, बोलू शकतो, लिहू शकतो, मराठीमध्ये आपल्याशी संवाद साधू शकतो. हे सर्वस्वी श्रेय मी माझ्या वडिलांच्या चरणावर अर्पण करतो, कारण बाप तसा भेटावा लागतो. आणि आत्ताच्या बापाची सुद्धा तशीच तळमळ असते. आणि म्हणून पूर्वीचं जे वातावरण होतं, पूर्वीचे जे संस्कार होते, पूर्वीचं जे कौटुंबिक वातावरण होतं, ते खरंच आनंददायी होतं. अतिशय मनाला आनंद देणारं, स्वास्थ्यपूर्ण असं होतं. कारण तो जण आम्ही काळ आठवला, एक साधेपणा होता, शिस्त होती, संयम होता, तळमळीनं, निष्ठेनं मुलं सगळं करायची, वडिलांचं, आई बापांचं ऐकायची. आता संवाद कमी होत चाललाय, ज्याला आपण कम्युनिकेशन गॅप आणि जनरेशन गॅप असं म्हणतो. या गोष्टी आता वाढत चाललेल्या आहेत. साधेपणा होता पूर्वी, लग्न सुद्धा पूर्वी खूप साध्या पद्धतीनं व्हायचे. साध्या पद्धतीनं म्हणण्यापेक्षा कित्येक उमेदवार आणि कित्येक जोडीदार असे आहेत की ज्यांनी लग्नाच्या दिवशीच आपल्या बायकोला बघितलेलं होतं. अशी उदाहरणं आहेत. माझ्या शेजारी काका होते, परवा एक 6 महिन्यापूर्वी वारले ते. त्यांनी म्हटले, श्रीकांत तुझ्या काकूला मी लग्ना दिवशीच बघितले. आणि मग काका म्हटलं, पसंती वगैरे तसला काय भाग नव्हता. म्हटले सांगतील तिथं अक्षर टाकून मोकळं व्हायचं. आणि अडचण काय आली, काहीही नाही, सुखानं संसार झाला. लग्नाच्या दिवशी बदललं. आत्ता परिस्थिती अशी आहे, आत्ताचं सगळं आम्ही लग्न, थाट, औडंबर, प्रदर्शन वगैरे सगळं बघितलं. पूर्वी काय नव्हतं, असं साधेपणानं व्हायचं. आता इकडं अक्षता पडल्या म्हणले की नाही, नवरदेवाचे जे मित्रमंडळी असतात ते फटाकड्या लावतात मागं. त्यांना पण आनंद झालेला असतो, कारण मागच्या वेळेला त्यांचं लग्न झालेलं असतंय. हां, त्यांना तो अनुभव आलेला असतोय. आणि आता हे फटाकडे लावतात, आनंद असतो त्यांच्या मनामध्ये. त्यांना मित्राला संदेश द्यायचा असतो. काय, हे फक्त तुला प्रातिनिधिक स्वरूपातला हा फटाक्यांचा आवाज आहे, असाच आवाज तुला आयुष्यभर ऐकायचा आहे. आणि आमच्या वेळेला कशा फटाकड्या लावलास, आता भोग तुझ्या कर्माची फळं. आम्ही फक्त फटाकड्याच वाजवायला लागलोय, आता तू मानवी बॉम्बच घेऊन फिर आयुष्यभर, आमचं काय जातंय. मग ताणतणाव वाढत चालले. पहिल्या काही वर्षात सगळं व्यवस्थित असतं, लग्नानंतर काही अडचण नसते. सगळं अगदी धार्मिक वृत्तीचा नसणारा नवरदेव सुद्धा अगदी तिला घेऊन मंदिराला वगैरे जातो. संकष्टीला आले की इकडं इचलकरंजीच्या पंचगंगेच्या पलीकडे जायचं संकष्टीला, नाहीतर सांगलीच्या गणपतीला जायचं. आणि नंतर मग हा गॅप सगळा वाढत जातो. पहिल्या 2-4 वर्षात बऱ्यापैकी सगळं व्यवस्थित आणि सगळं बरं असतं. मग नंतर गॅप पडत जातो. त्यावेळेला थाट कसा असतो लग्नाच्या दिवशी,
अगदी काय घोडा काय तलवार काय काय बोलायचं काम नसतं, नंतर सगळं जप्त होतं इथे. मग खिलाडूवृत्तीपणा जर ठेवला आयुष्यावर, फ्लेक्झिबिलिटी जर ठेवली, तर मात्र अतिशय आनंदामध्ये खिलाडूवृत्तीनं जीवन जगता येतं. सांगलीमध्ये एका कार्यक्रमाला गेलो होतो, तर तिथं महाराष्ट्रातले एक सुप्रसिद्ध लेखक प्राध्यापक वबा बोधे मला भेटले. त्यांची भेट घेतली, त्यांच्याशी बोललो, त्यांचं पुस्तक घेतलं. तर वबा बोधेंनी तिथं सांगितलेला एक किस्सा मला आठवतो की खिलाडूवृत्तीपणा जर असेल, सामंजस्य जर असेल, लवचिकता असेल, 2 पावलं माघार घ्यायची जर तयारी असेल, तर आयुष्य कसं सुखानं जगता येतं, आनंदानं जगता येतं. आणि हल्ली काय झालंय बघा की हेच सगळ्याचा कारण इगो आहे, अहंकार. शाण्या माणसानं कुठल्याही गोष्टीमध्ये 2 पावलं माघार घेतलेली जागला असं संत सांगतात. आणि तो किस्सा मी वाचला, मला सुद्धा आनंद वाटला. काय होतं ते, राग येतो, प्रत्येकाला राग येतो, चिडचिड होते, ताणतणाव असतात, टेन्शन येतं. मी तरी कार्यक्रमाला जायच्या अगोदर, व्याख्यानाला जायच्या अगोदर हे सगळं घरच्या घरी माझं BP वगैरे चेक करून मग बाहेर पडतो व्यवस्थित. नॉर्मल सगळं वाटलं. मग आज बसून बोलायचा निर्णय का घेतला की व्याख्यान म्हणलं एकतर्फी होऊ शकतं, तर बसून बोललं की मानगावी सर जरा मैफल रंगण्याची शक्यता असते, म्हणून म्हणलं आज आपण बसून बोलूयात. किस्सा असा होता, पु ल देशपांडे आणि सुनीता वहिनी रस्त्यावरून निघालेल्या होत्या पुण्याच्या मंडईमध्ये. आणि पुलंना मटारांच्या शेंगांची भाजी खूप आवडायची. पुलं म्हणले सुनीता वहिनींना एक अर्धा किलो मटार घ्या. वहिनी म्हणल्या नाही आज काही ती भाजी करायची नाही आहे, परत बघूया चला. पुलांना जरा राग आला भरमगोंडा सर, आणि काय मटाराच्या शेंगा अर्धा किलो तरी घ्यायच्या. मग तो मटाराच्या शेंगा विकणारा माणूस म्हणाला, अहो देशपांडे साहेब अर्धा किलो तरी मटार घ्या. तुमच्या शेजारी जे नेरकर राहतात त्यांनी मगाशी माझ्याकडून 10 किलो मटार नेलाय. पुलं म्हणले बा 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 म्हणले नेरकरानं एवढा मटार नेलाय कशासाठी? हो ते काय साहेब मला माहित नाही म्हणला, त्यांचा काहीतरी घोडा काय रेडा आहे वाटतं, त्याला घालायला नेला असेल, मला काय माहित नाही, तुम्ही अर्धा किलो घेऊन जा. पु ल देशपांडेंनी तेवढं ऐकलं. वहिनी पुढे गेल्या होत्या. पुलं गेले पुढं बायकोच्या पाठीमागं. एक 15-20 पावलं चालले असतील नसतील, पुन्हा माघारी आले. बायकोला काय बोलले नाही, तर राग प्रचंड आला होता, राग आला होता, पण व्यक्त केला नाही. आम्ही काय करतो, राग आला की व्यक्त करतो, व्यक्त होतो आम्ही, प्रगट होतो राग आमचा, आणि मग फटाके फुटतात, ते कशावर तरी जाऊन आदळतं, मग त्यातनं शाब्दिक चकमक होते, मग नको ते वाटणीला येतं, आणि ज्यानं तुम्हाला राग दिलाय त्यालावर काहीही परिणाम होत नाही, आपल्याला त्रास होत. म्हणून शहाण्या माणसानं वळसा घालून गेलेलं चांगलं. पुलं वहिनींना काय बोलले नाहीत, काय नाहीत, मागं आले आणि त्या मटाराच्या शेंगा विकणाऱ्या माणसाच्या कानात फक्त एवढंच म्हणाले, ह्या बाईचा नवरा होण्यापेक्षा त्या नेरकराचा घोडा म्हणून जन्माला आलो असतो तर लई बरं झालं असतं. मग मोठ्या माणसांना, लेखक कवी साहित्यिक विचारवंतांना त्यांना राग येत नाही, काय येतो, पण ही माणसं हसत खेळत नेतात. शरद तळवळकरांचे चित्रपट मी खूप बघितले. स्वतः म्हणायचे तळवळकर, आपल्या आयुष्यात कुठेही वाकडूपणा नसावा, अगदी सरळपणा असावा. म्हणजे माझ्याकडेच बघा म्हणले, मी पण सरळ, माझं नाव पण सरळ, कुठं काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, उकार नाही, मकार नाही, शरद तळवळकर, स्ट्रेट फॉरवर्ड, इतकं सरळ असावं म्हणले. मग एवढं सगळं माहीत असून सुद्धा बऱ्याच वेळेला नवीन उमेदवार पुन्हा लग्नाच्या फंदात पडतातच. मग करू नये असं नाही, करायला पाहिजे, पण ते निभावून पण नेता आलं पाहिजे. मग एका मुलाचं 35 वर्ष झाली, 37 वर्ष झाली तरी लग्नच होईना. शेवटी तो कंटाळून गेला. ते ज्योतिष महाराजांना कुंडली दाखवली, त्यांना विचारलं, महाराज 35 वय झालं, 37 झालं, लग्न होत नाही अजून. मग ते ज्योतिषाने सगळं दुर्बीण लावून सगळं व्यवस्थित बघितलं आणि ते मोठमोठ्यानं हसायला लागले. ज्योतिष महाराज म्हटले, मी इकडं दुःखामध्ये आहे, विवंचनेत आहे, आणि तुम्ही चक्क माझी पत्रिका बघून हसताय म्हटले. अरे हसू नको तर काय करू म्हणले, तुझी कुंडलीच इतकी मस्त आणि सुंदर आहे म्हटले, तुझ्या आयुष्यामध्ये सुखच सुख आहे म्हटले. कळतंय का काय सांगवलंय? तुझ्या भाग्यात सुखच सुख आहे. म्हणजे त्यांना म्हणायचं होतं, का स्वतःच्या पायावर धोंडा मारून घ्यायला लागलायस तो? म्हणजे ज्यांचं झालं नाही त्यांना ते करावंच वाटतं,
आणि ज्यांनी करून बघितलंय त्यांना का केलो असं वाटतं. आणि तरी सुद्धा लग्न ही संस्था आहे, त्याच्यामुळे आपला समाज बांधला गेलाय, तो टिकून आहे. आणि म्हणून आपण सांभाळून घेतलं पाहिजे. मग बऱ्याच वेळेला नवरा बायकोंमध्ये सुखी समाधानी आनंदी जीवन जगायचं असेल, समजा एखादं पात्र असतं टोकाची भूमिका घेतली, टोकाचा कडकपणा, टोकाचा वाद. मग माझे एक सिनियर वकील आहेत, चर्चा करताना ते मला एकदा म्हणले, श्रीकांत कसं आहे म्हणले, ते सुद्धा असे सरळ सात्विक स्वभावाचा माणूस, नवरा बायकोंचं जर प्रकरण घटस्फोटापर्यंत आलेलं असेल आणि एक जर टोकाची भूमिका घेत असेल तर दुसऱ्यानं टोकाचा समजूतदारपणा दाखवायला पाहिजे. म्हणजे अवघड आहे, ते कठीण आहे, पण ते जमवलं तर काय अवघड नाही आहे. जमवलं तर सगळं शक्य आहे, सगळं सोपं आहे. आणि म्हणून आज आपण ह्या खुर्चीत, तुम्ही तिकडे बसलाय, मी इकडे बसलोय, मग आपलं जे काय वय आहे 40, 50, 60, अंडर 40, प्लस 40, अनुभवाचं गाठोड आपल्या पाठीशी आहे. आणि या खुर्चीत बसलेल्या अवस्थेमध्ये आज मला जे काय वाटतं माझ्या 40 वर्षांच्या 50 वर्षांच्या आयुष्याबद्दल, माझा जो काय फील आहे, तो फील काय, ही माझी कमाई आहे. मला जर आनंदी सुखी समाधानी वाटत असेल, येस, मी तसा विचार केलाय, मी तसंच जगलोय. आणि म्हणून सुखानं आणि समाधानानं जगायचं असेल तर अगदी लहान मुलांच्या निरागट चेहऱ्याकडे बघावा. मानसशास्त्रज्ञ असं सांगतात की जन्माला आलेलं मूल हे 6 महिन्यापर्यंत, वर्षभरापर्यंत दिवसातून कमीत कमी 600 वेळा ते हसतं, असं मानसशास्त्र सांगतात. एवढं स्माईल असतं त्यांच्या चेहऱ्यावर. काय सांगतात मानसशास्त्रज्ञ, लहान मूल 6 महिने ते वर्षभरापर्यंत दिवसातून 600 वेळा हसतं. आणि तुमच्या आमच्यासारखी लग्न झालेली माणसं मग 6 महिन्यातून एकदा खळखळून असली तरी पुरेसं झालं, अशी आमची अवस्था आहे. मग डॉक्टर लोक सांगतात, अरे हसा, खळखळून हसा, जीवनाचा आनंद घ्या. आणि मग हसता येत नाही, नैसर्गिक हसता येत, म्हणजे जणू लग्न झालं की काहीतरी त्याला बॅनच लागतो, त्याच्यावरती बंदीच येते, अशी आमची अवस्था होऊन जाते. मग त्याला असं पर्याय काय, आता हास्य क्लब हा त्याच्यासाठी पर्याय. मग नैसर्गिक हसता येत नाही तर मग अगदी कृत्रिम पद्धतीनं हसायचं. मी हास्य क्लबमध्ये गेलोय बऱ्याच वेळेला, आणि मग एकमेकांकडे बघतात ही माणसं, आणि त्यांचं जे कृत्रिम हास्य असतं त्याच्याकडे बघून काही जणांना नैसर्गिक हास्य असतं. कारण तिथं सुद्धा मोकळेपणानं हसता येत नाही, का, सवयच नसते. म्हणजे ज्या गोष्टीची सवय असते, म्हणून काय म्हटलं, लग्नापूर्वीचा आमचा जो चेहरा आहे तारुण्यातला, ती निसर्गाची देणगी आहे. आणि लग्नानंतर प्रपंच करता करता, जबाबदाऱ्या पेलता पेलता, आता आमच्या चेहऱ्यावर जे भाव आहेत ती आमची स्वतःची कमाई आहे. मग त्यात कुठे बसतो फिट आपण हे स्वतः बघायचं आहे. आणि म्हणून आनंदी जीवन जगत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर जीवनाबद्दलच्या कोणत्याही गोष्टीबद्दल माणसानं तक्रार करू नये. बरंच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वर्कशॉपमध्ये मी ज्यावेळेला जातो त्यावेळेला त्या युवा पिढीतल्या मुलांना सांगतो मी, स्वतःला कधी नावं ठेवू नका. काय, बऱ्याच जणांची आपल्या जीवनाबद्दल स्वतःबद्दल तक्रार असते. काय, आरशासमोर गेले, काय आमचं रूप, काय आमचा चेहरा, काय आमचं नाक, काय आमचे डोळे, आम्हाला जन्माला घालतानाच देव कुठे गेला होता काय. हे आमच्या घरातली माणसं अशी, आमची परिस्थिती अशी, किती नावं ठेवायची. म्हणून जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल आणि आनंदी राहायचं असेल तर तुझं पहिलं सूत्र आहे, ॲक्सेप्ट युअर सेल्फ ॲज यू आर. तुम्ही जसे आहात तसा स्वतःचा पहिल्यांदा आपण आनंदाने स्वीकार करायला पाहिजे. काही असू देत नाही, आपली अवतीभोवतीची परिस्थिती, आपला रंग, रूप, उंची, बांधा. मला सांगा, मराठी चित्रपट तुम्ही बघत असाल किंवा हिंदी चित्रपट बघत असाल, सिद्धार्थ जाधव हे नाव आठवते आपल्या सगळ्यांना, त्याचं रूप समोर आलं असेल. तो काय मदनाचा पुतळा आहे काय, सौंदर्याचा पुतळा आहे. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, जॉनी लिव्हर. म्हणजे जॉनी लिव्हर तर थोडीशी सिद्धार्थपेक्षा आमच्या सुधारित आवृत्ती, एवढंच म्हणूया. पण चित्रपटाच्या पडद्यावरती कमालीची माणसं ही यशस्वी झाली. का, कधीही स्वतःला किंवा परिस्थितीला त्यांनी नावं ठेवली नाहीत. आपल्या जीवनावर प्रेम केलं, आपल्या जगण्यावर प्रेम केलं, जी परिस्थिती आहे तशी स्वीकारली. आणि 2 गोष्टी ह्या यशस्वी माणसांकडे होत्या, एक ट्रेमेंडस कॉन्फिडन्स, प्रचंड आत्मविश्वास, आणि दुसरी गोष्ट होती फिअरलेसनेस, म्हणजे निर्भयता.
आणि आत्मविश्वास आणि निर्भयता या दोन गोष्टी माणसाला खूप मोठ्या उंचीवरती घेऊन जाऊ शकतात. आणि ती ताकद आपल्या घरातल्या मुलांमध्ये नक्की आहे. मग आपण त्यांना थोडंसं आपण मोटिवेट करायला पाहिजे, त्यांना प्रेरणा दिली पाहिजे. त्यांच्यासमोर आम्ही उत्तम उत्तम ग्रंथ आणले पाहिजेत, उत्तम उत्तम पुस्तकं त्यांच्यापर्यंत आम्ही दिली पाहिजे. मग मुलगा जन्माला आला की आनंद वाटतो की नाही आपल्याला? मग नंतर आयुष्यभर त्याची जबाबदारी पण तेवढ्याच प्रेमानं आपण पेलली पाहिजे. पालक लोक पूर्वी सुद्धा, आज सुद्धा, अजून सुद्धा पोरग जन्माला आलं की बाप गावावर पेढे वाटतं. मुलगी जन्माला आल्यानंतर अजून म्हणावा तेवढा आनंद होत नाही. बरं, पोरग जन्माला आल्यावरच का पेढे वाटायचे? मग ते सुद्धा मला भोसले सरांनी सांगितलं होतं एकदा. सर म्हणाले, जन्माला आलेलं हे कार्ट आयुष्यात बापाला परत कधी पेढे वाटायची संधी देईल किंवा नाही हे सांगता येत नाही, म्हणून एकदाच पेढे वाटून रिकामायचं. खरं तर मुलांनी संधी बापाला द्यायला पाहिजे. कारण पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, आणि कन्या तो ऐसी देई जैसी संत मेरा मुक्ताई, असं आम्हाला आमची संस्कृती सांगते. अशी मुलं आपली असावीत आणि ती मुलं घडावीत, म्हणून आपण त्यांना प्रेरणा द्यावी, म्हणून आपण त्यांच्या पाठीशी राहावं, त्यांना प्रोत्साहन द्यावं. बाप आणि आपला मुलगा, आपली मुलगी यांच्यामध्ये कम्युनिकेशन असावं. आईशी बऱ्यापैकी नाळ जुळलेली असते, कारण पोटात ते बाळ 9 महिन्याचं होईपर्यंत आईजवळ असतं आणि त्याच्यानंतरही ते बहुतांशी आईकडेच असतं. आईचं योगदान खूप मोठं आहे, प्रश्नच नाही आहे. तर बापाचं अंतःकरण जास्त कळत नाही, त्याला व्यक्त होता येत नाही, त्याला कधी डोळ्यातनं अश्रू काढता येत नाही, त्याला रता येत नाही, मनमोकळेपणानं त्याला कुठं व्यक्त होता येत नाही. पण आईचं जितकं योगदान आहे तेवढंच बापाची तळमळ, बापाची पोटतिडीक ही पोराबद्दल असते. माझं मूल घडावं, मोठं व्हावं. बाप प्रसंगी कडक शिस्तीचा असेल, पण त्या कडक शिस्तीच्या मागं बापाची अत्यंतिक तळमळ असते, त्याचा हेतू शुद्ध असतो. आणि म्हणून जेवढा न्याय आपण आईला द्यायला पाहिजे तेवढाच न्याय बापाच्या योगदानाला सुद्धा मुलाच्या जडणघडणीमध्ये द्यायला हवा. कारण ईश्वरचंद्र विद्यासागर नावाचं एक व्यक्तिमत्व, त्याने आपल्या मुलाला कलकत्त्याला आपल्याबरोबर नेलं. अगदी एक छोटंसं कारकुनकीचं काम करायचे, अगदी तुटपुंजा पगार, स्वतः उपवास करायचे, पण मुलाला जेवू घालायचे. मुलाला ते कळायचं नाही, मुलाच्या लक्षात यायचं नाही, पण बापाला दोघांचं जेवण व्हावं इतके पैसेच त्यांच्याकडे नव्हते. मात्र वडील कित्येक दिवस उपवास करायचे, आठवड्यातनं 2-3 दिवस कधी तर थोडंसं खायला मिळायचं, तेही मुलाच्या खाण्यातनं शिल्लक राहिलं तर. आत्ता सुद्धा आमच्याकडच्या स्त्रिया उपवास करतात संकष्टीचा, आणि सगळीकडे कौतुकानं सांगतात, आज माझी संकष्टी आहे, आज माझी संकष्टी आहे असं सांगायचं. मग संकष्टी आहे म्हटल्यानंतर काय व्हायला पाहिजे? गणपती स्तोत्राचं पठण करायला पाहिजे, अथर्व शीर्षाचं स्मरण करायला पाहिजे, गणेशाचं नामस्मरण करायला पाहिजे. ते राहिलं बाजूला. लक्ष कुठे असतं? कॅलेंडरमध्ये चंद्रोदय किती वाजता आहे, ही गणपतीची उपासना. आणि 1 दिवसाचा उपवास केला तर अनेक दिवस उपासमार झाल्यासारखे भाव चेहऱ्यावरती असतात. आणि हे वडील तर मी जैन साधूंच्या आणि मुनी आचार्यांच्या चरित्रामध्ये वाचतो, कित्येक दिवसांचे उपवास असतात त्यांचे. मी परवा अब्दुल्लाटला गेलो होतो, तर तिथे एक मुनीवरी आहेत राहायला पर्युषण पर्वामध्ये, आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल कदाचित. मग पहिल्यांदा 1 दिवस आड, मग 2 दिवस आड, मग 3 दिवस आड, मग 4 दिवस आड. साधी गोष्ट आहे. वेळेवर आम्हाला घरात जर चहा मिळाला नाही, नाश्ता मिळाला नाही, जेवण मिळालं नाही, तर कथक चालू होतं आमचं, आकांड तांडव होतं आमचं. एवढ्या दिवसांचे उपवास. आणि मग ते वडील, एक दिवस त्या मुलाच्या लक्षात आलं की मला बाबा जेवताना कधी दिसत नाही. त्यांनी विचारलं, बाबा तुम्ही का जेवत नाही माझ्याबरोबर? आणि मग बाबांनी सांगितलं की बाळ, तू खाऊन जर शिल्लक राहिलं तर मी त्यातलं घासभर खातो, तू माझी चिंता करू नकोस, तू खूप मोठा हो, तू मोठा झालास की तुला हवं ते मला मग खायला घाल. हे बापानं केलेले संस्कार आणि ही बापाची पोराबद्दलची तळमळ. आणि तेच ईश्वरचंद्र विद्यासागर पुढे मोठे झाले, प्राध्यापक झाले. कलकत्त्याच्या एका महाविद्यालयामध्ये वर्गात त्यांचा तास सुरू होता, बाहेर मुसळधार पाऊस पडत होता, आणि इतक्यात गावाकडून आईचा निरोप आला आणि आईनं गावी बोलवल्याचं त्यांना समजलं.
मग त्यांनी तास संपवला, बाहेर आले, प्राचार्यांना परवानगी मागितली, प्राचार्याने रजा नाकारली आणि आईला भेटायला आता जाता येणार नाही म्हणून या प्राध्यापक महाशयांनी स्वतःच्या पदाचा राजीनामाच लिहून ठेवला आणि त्या मुसळधार पावसामध्ये ते बाहेर पडले. दामोदर नदीला प्रचंड पूर आलेला होता, बाहेर पडताच येत नव्हतं, नदीच्या तीरामध्ये जाताच येत नव्हतं, पाण्याच्या प्रवाहामध्ये. नावाड्यानं विनंती केली पण त्यानं ती अमान्य केली. आणि मग हे ईश्वरचंद्र विद्यासागर नदीच्या काठावरती उभे राहिले, डोळे मिटले आणि धाड दिशी त्या कोसळत्या पाण्यामध्ये स्वतःला झोकून दिलं, कोणाचं तरी स्मरण केलं. आणि त्या प्रचंड पाण्याचा प्रतिकार करत करत पहिलं तीरावरती आले आणि तिथून जे धावत सुटले ते थेट आपली आई येईपर्यंत थांबले नाहीत, घरामध्ये गेले, आईला जाऊन बिलगले. आईनं बघितलं मुलगा ओलाचिंब भिजलेला होता. आई म्हणते, मुला तू आलास का एवढ्या पावसात? इतकंच काय माझं घाईचं काम नव्हतं, आणि आलास तरी कसा? त्यावेळेला मुलगा आईला म्हणतो, आई दामोदर पाण्याच्या नदीला खूप ओढ होती, पण आई त्याही पेक्षा जास्त मला तुझी ओढ होती. तुझं स्मरण केलं आणि त्या कोसळत्या पाण्यामध्ये स्वतःला झोकून दिलं. तुझ्या स्मरणानं माझ्या अंगामध्ये 12 हत्तीचं बळ आलं. आईबद्दलचा भाव, वडिलांबद्दलचा भाव. आज बरेच आमचे लोक तिकडे आहेत, म्हणजे कॅनडामध्ये आहेत, कॅलिफोर्नियामध्ये आहेत, अमेरिकेमध्ये आहेत. त्यांना सवड नाही आहे आपल्या आईवडिलांना भेटायला यावं, ते पोस्टपोन करत राहतात. आईवडिलांनी जगाचा निरोप घ्यायला तरी त्यांना वेळ मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि त्याच कलकत्त्याचे दुसरं व्यक्तिमत्व, ज्यांच्याजवळ काही नव्हतं तरीही माणसं स्वस्थ होती, समाधानी होती, आनंदी होती, मस्त होती. कारण त्यांचा आनंद, त्यांचं सुख, त्यांचं समाधान, त्यांचं स्वास्थ्य हे दुसऱ्या कोणावर अवलंबून नव्हतं. त्यांचा आनंद हा स्वतःच्या आतमधल्या आंतरिक आत्म्याशी जुळलेला होता. माझा आनंद जर दुसऱ्या कोणावर तरी अवलंबून असेल तर मला आनंदाचं खरं रहस्य सापडलेलं नाही. कोण कसं वागतं याच्यावरून मी जर ठरवत असेल, माझ्या वृत्तीत जर फरक पडत असेल, तर तो माझा खरा जीवनाचा अर्थ मला कळलेला नाही. मग दुसऱ्याच्या वागण्याचा मला त्रास होतो म्हणून मी दुःखी आहे. आणि म्हणून एक विचारवंत असं म्हणतात की आनंद ही संकल्पना ही आत्म्याशी निगडीत आहे, स्वतःच्या आतल्या आनंदाशी ती निगडीत आहे. बाहेरच्या माणसांच्या वागण्यावर जर माझं चढउतार होत असतील तर मला अजून स्वतःला मग स्थिरपणे हँडल करता येत नाही. आणि म्हणून मी आपल्याला विचारतो, कमंडोलो आणि पिंची या 2 वस्तू जर सोडल्या तर जैन साधूंच्या जवळ दुसरं काय असतं? भगवी जोळी, भगवी वस्त्र आणि भगवद्गीता सोडली तर विवेकानंदांच्या जवळ काय होतं? अत्यंतिक प्रतिकूल परिस्थिती आणि 18 विश्व दारिद्र्य सोडलं तर महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या साधू संतांजवळ काय होतं? आणि तरीही ती माणसं आनंदी, सुखी, समाधानी, स्वस्थ होती. आणि मग ते भगवं वस्त्र, ती भगवी जोळी, ती भगवद्गीता, हे सगळं, या सगळ्या साधनांनिशी विवेकानंदांनी कन्याकुमारी ते कुठपर्यंत प्रवास केला? सॉरी, कलकत्ता ते कन्याकुमारीपर्यंत प्रवास केला. त्याने 3 दिवस 3 रात्री तिथं राहिले, अखंड ध्यान आणि चिंतन केलं. ध्यान केलं ते कालीमातेचं, जगन्मातेचं, आणि चिंतन केलं ते माझ्या देशातल्या या 36 कोटी दरिद्री नरनारायणचं कल्याण व्हावं, त्यांचा उद्धार व्हावा, ही प्रार्थना केली. आणि मग विदेशात गेले. अमेरिकेत पोहोचले, अत्यंतिक प्रतिकूलता होती, थंडीनं गारटले होते, उपवास घातला होता, बर्फ पडत होतं, पोटात अन्नाचा कण नव्हता, भुकेलेले होते. आणि अशा अवस्थेत अर्ध ग्लानी आलेल्या अवस्थेत फुटपाथवरती पडलेले होते. आणि तिथल्याच एका अमेरिकन स्त्रीला विवेकानंदांची दया आली. भगव्या वस्त्रातला हा संन्यासी बघून तिला वाटलं हा कुणीतरी भारतातला योगी असावा. तिनं सन्मानपूर्वक विवेकानंदांना आपल्या घरी नेलं, त्यांना खाऊ घातलं, पिऊ घातलं. विवेकानंद थोडेसे तरतरीत झाले, बोलणं झालं, संवाद झाला. आणि मग कळलं की विवेकानंद हे सर्व धर्म परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी शिकागोला जाण्यासाठी आलेले आहेत. आणि मग शेजारी हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर राहत होते, जॉन राईट म्हणून, त्यांना बोलवलं. आणि राईट या प्राध्यापकांचा आणि विवेकानंदांचा इंग्लिशमधून संवाद झाला. ते चिंतन वाढत गेलं. त्यांच्या ज्ञानाची कक्षा, विवेकानंदांच्या ज्ञानाची कक्षा प्रोफेसर राईटना कळली. विवेकानंदांनी सांगितलं, मी आलो इथं शिकागो सर्व धर्म परिषदेमध्ये, पण मी माझं प्रवेशपत्र, त्याला क्रेडेन्शियल म्हणत होते, ते विसरलो. आणि मग विवेकानंदांचा तो सगळा अभ्यास, त्यांची विद्वत्ता बघितल्यानंतर हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर राईट विवेकानंदांना म्हणतात, स्वामीजी, टू आस्क यू फॉर युअर क्रेडेन्शियल्स इज लाईक आस्किंग द सन
वेदर यू हॅव राईट टू शाईन. तुमच्याकडे प्रवेशपत्र मागणं म्हणजे साक्षात सूर्याला तुला प्रकाशण्याचा अधिकार आहे का असं विचारण्यासारखं आहे. आणि मग स्वतः त्यांनी शिफारस केली आणि मग विवेकानंद सर्व धर्म परिषदेमध्ये सहभागी होऊ शकले. आणि ती शिफारस देताना प्रोफेसर हार्वर्ड यांनी काय लिहिलं माहिती आहे पत्रात? हिअर इज अ लर्नेड मॅन who is more learned than all our professors put together in the Harvard University. इथं असा एक संन्यासी भारतातून आलेला आहे की ज्याचं ज्ञान आपल्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीतल्या सगळ्या प्राध्यापकांच्या व्यासंगाला पुरून उरतेल इतका हा व्यासंगी महापुरुष आहे. आणि मग विवेकानंद तिथं बोलले 450 शब्दांचं 4.5 मिनिटांचं ते भाषण. भारतीय संस्कृतीचा वसा आणि वारसा विवेकानंदांनी संपूर्ण जगाला सांगितला. आणि म्हणून माझं कळकळीचं आव्हान आहे की आपल्या घरामध्ये सुखासमाधानाची साधनं चॅनल सगळं असू दे, काय हरकत नाही आहे. पण आमच्या घरामध्ये विवेकानंद असावेत, ज्ञानेश्वर असावेत, तुकोबा असावेत, आचार्य शांतीसागर असावेत, स्वर्गीय वीराचार्य बाबासाहेब कुसनुरेंचं चरित्र असावं. कारण तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी असं म्हणतात की ज्यांनी आपलं मस्तक पुस्तकांसमोर नत केलं त्यांच्या पुढे उद्या भविष्यात अख्खं जग नतमस्तक होतं. इतकं ग्रंथांचं आणि पुस्तकांचं सामर्थ्य आहे. म्हणून एक तरी उत्तम ग्रंथ, एक तरी पुस्तक आपल्या मुलांना आपण घडून द्यावं की जेणेकरून त्यांचं व्यक्तिमत्व उद्या घडेल. अपेक्षित काय? आपल्या मुलांनी लाखो रुपयांचं पॅकेज मिळवावं ही अपेक्षा असू नये. त्यांनी स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहावं, त्यांनी मिळवावं, कमावावं, पण जीवनातला आनंद घेता यावा. मुलांनाही तो मिळावा आणि आपल्यालाही तो आनंद घेता यावा. आणि मग हे आनंद शोधण्याच्या किंवा जीवनामध्ये स्वास्थ्य, आनंद, समाधान मिळण्याची अनेक खरं तर ठिकाणं आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ही आनंदाची छोटी छोटी ठिकाणं आम्हाला शोधता आली पाहिजेत की कुठं गेलो, काय केलं म्हणजे मला स्वास्थ्य मिळेल, काय केलं तर मी मस्त राहीन, काय केलं तर मी निरोगी राहीन, मी कुठं रमतो जास्त, माझा इंटरेस्ट कशामध्ये आहे, का मला तोच असा सो कॉल्ड ठोकळेबाज चेहरा घेऊन फिरायचा आहे समाजामध्ये. हास्य असावं, चेहऱ्यावरती स्माईल असावं, मित्रमंडळीत रमावं, भेटीगाठी लोकांच्या घ्याव्यात, सकाळी लवकर उठावं, फिरायला जावं. कमीत कमी आपण लोकांनी 30 मिनिटांपासून 45 मिनिटांपर्यंत चाललं पाहिजे. कारण चालण्याला व्यायामांचा राजा असं म्हटलंय. मग बऱ्याच लोकांना काय होतं की चालण्याचा कंटाळा करतो आपण, व्यायामाचा कंटाळा करतो. चालण्याचा कंटाळा करणं म्हणजे जगण्याचा कंटाळा करण्यासारखं आहे. आणि व्यायाम करायला वेळ नाही याचा अर्थ मला जगण्याला वेळ नाही असं म्हणण्यासारखं आहे. किती ठिकाणी आनंदाची येतात. एखादं चांगलं पुस्तक आपल्याला आनंद देऊ शकतं, एखादं चांगलं गाणं आपल्याला आनंद देऊ शकतं, एखादं निसर्गातलं एखादं नयनरम्य ठिकाण आपल्याला आनंद देऊ शकतं, सुख देऊ शकतं, समाधान देऊ शकतं. एका चांगल्या मित्राची भेट झाली तरी आपल्याला आनंद होतो. एखादा चांगला विनोदी चित्रपट बघावा, करमणूक प्रधान चित्रपट बघावा, गाणी ऐकावीत, संगीत ऐकावं, भावगीतं ऐकावीत, भक्तिगीतं ऐकावीत. वेळ ज्यावेळेला मला मिळेल त्यावेळेला अगदी मोहम्मद अजीज, मोहम्मद रफी, लता मंगेशकर, आशा भोसले, अलीकडच्या काळातली श्रेया घोषाल, मला आवडणारी गाणी मी आवर्जून ऐकतो. एक गाणं आपल्याला फ्रेश करतं. मग ते मराठीतलं असो अगर हिंदीतला असो, पण भावगीतं, भक्तिगीतं आपण ऐकली पाहिजेत, चांगले चित्रपट बघितले पाहिजेत. मुलांना सुद्धा ती आपण मोकळी दिली पाहिजे. टीव्हीवरच्या चांगल्या मालिका आपण त्यांना दाखवल्या पाहिजेत. हो, किती मराठीमध्ये सुंदर गाणी आहेत, हिंदीमध्ये किती चांगली गाणी आहेत. विवेकानंद असं म्हणतात की आफ्टर द स्पिरिच्युअल सायन्स म्हणजे अध्यात्मानंतर परमेश्वराजवळ पोहोचण्याचा दुसरा सर्वोत्तम मार्ग जर कोणता असेल तर तो म्युझिक आहे, संगीत आहे. आणि म्हणून संगीताच्या माध्यमातून आपण परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो. कितीतरी मराठी गाणी चांगली आहेत. अर्थात हल्ली त्या गाण्यांना सुद्धा थोडंसं वेगळं स्वरूप दिलं जाते, हा भाग वेगळा. उदाहरण सांगायचं झालं तर मराठीमध्ये एक गाणं आहे बघा, काय त्या गाण्याचे शब्द असे आहेत, मला वाटते चित्रपटाचं नाव तर काय मला आठवत नाही आहे, पण गाण्याच्या ओळी अशा आहेत. जीवनात ही घडी अशीच राहू दे, आहे का नाही गाणं? सुंदर गाणं आहे, पण ते गाणं थोडंसं आता वेगळ्या अर्थानं वापरलं जातं. म्हणजे परवा एक छोटंसं मी एक दृश्य, एक थोडासा व्हिडिओ बघितला, तर
मानगावे सर, तो नवरा जो होता तो बेसिनजवळ भांडी घासत होता आणि बायको कौतुकानं त्याच्याकडे बघत होती. आता कॉम्प्रोमाइज म्हणून थोडंसं ॲडजस्टमेंट म्हणून एकमेकाला मदत करणं स्वाभाविक आहे. मग प्रसंगी आता ही कामं करावी लागतात. अगदी कुकर लावण्यापासून, गरज पडली तर कपडे धुण्यापर्यंत, भाजी चिरण्यापासून ते बेसिनला कपडे काय म्हणतो आपण भांडी धुण्यापर्यंत काही जणांच्या वाट्याला हे पुण्यकर्म येतं. काय हरकत नाही आहे सेवा म्हणून करायला. मग त्याचं सगळं सुरू होतं आणि बायको कोपऱ्यात वरून गाणं म्हणत होती. मगाशी जे गाणं तुम्हाला सांगितलं नाही काय, जीवनात ही घडी अशीच राहू दे. शब्द फक्त वेगळा वापरला होता तिनं काय, ती काय म्हणत होती, जीवनात हा घडी असाच राहू दे. अर्थात हे जर मिले सुर मेरा तुम्हारा अशा जर कॉम्प्रोमाइज झालेला असेल तर काय त्याच्यामध्ये आनंद नाही. म्हणून सांगितलं की थोडासा लवचिकपणा, थोडासा खिलाडूवृत्तीपणा, थोडंसं हास्य, थोडीशी निरागसता, थोडीशी सहनशीलता आमच्या जीवनामध्ये आली तर नक्की आम्ही एक आनंदाचं, सुखाचं, समाधानाचं जीवन जगू शकतो. आणि मगाशी जसं सांगितलं की सकाळी उठल्यापासून पहिल्यांदा युवा पिढीनं तर व्यायामशाळेत गेलं पाहिजे आणि आफ्टर 40 ज्यांचं एज आहे त्यांनी अगदी 30 ते 45 मिनटं चाललं पाहिजे. योगा केलं पाहिजे, दीर्घ श्वसन केलं पाहिजे, प्राणायाम केले पाहिजेत, ओंकार म्हटले पाहिजेत, मेडिटेशन अर्थात ध्यान केलं पाहिजे. ह्याला आपण वेळ द्यायला पाहिजे. 10 मिनिटात आवर्त घेणार आहे मी. का वेळ दिला पाहिजे? कारण 24 तास आहेत आपल्याकडं. आणि स्पिरिच्युअल सायन्स असं सांगतं की जेवढं आपलं वय आहे आत्ता 40, 50, 60 काय असेल ते, तेवढी मिनटं आपण स्वतःसाठी एकांतामध्ये दिली पाहिजेत. मग त्याच्यात मी तुम्ही दीर्घ श्वसन करा, प्राणायाम करा, ओंकार म्हणा, मेडिटेशन करा, ध्यान करा, नामस्मरण करा. पण तेवढी मिनटं, माझं वय 40 आहे, 40 मिनटं, 50 आहे, 50 मिनटं ही स्वतःसाठी आपण दिली पाहिजे. चालण्यामुळे खूप फरक पडतो, खूप फ्रेश वाटतं चालण्यामुळं. जे चालायला जातात, किती लोक आहेत असे रोज चालायला जाणारे? अरे वा, पुरुषांमध्ये भरपूर आहेत, इकडं संख्या कमी आहे. चाललं पाहिजे. का माहिती आहे? चालण्यामुळं रक्ताभिसरण सुधारतं, आपलं वृत्ती प्रफुल्लित होतात, मन प्रसन्न राहतं, दिवसभर आपण अगदी ताजे टवटवीत राहतो. प्राचार्य शिवाजीराव भोसले ॲट द एज ऑफ 84 वयापर्यंत ते व्याख्यानं देत होते आणि ते सांगतात की जीवनातल्या माझ्या अमृत महोत्सवी वाटचालीचं रहस्य म्हणजे चालणं आहे. आणि म्हणून डॉक्टर लोक सुद्धा सांगतात, आपल्याला सल्ला देतात, ते ब्लड प्रेशर नॉर्मल राहतं, शुगर नॉर्मल राहते, भूक चांगली लागते, चेहऱ्यावर अगदी नैसर्गिक आनंद येतो, इतके फायदे आहेत. आणि म्हणून चालण्याला व्यायामांचा राजा असं म्हटलेलं आहे. आमचे डॉक्टर अभय भंग असं तर म्हणतात, डॉक्टर अरविंद बावडेकर, की रोज आपण एक फळ तरी खाल्लं पाहिजे. फळं खा, नाहीतर फळं भोगा असं म्हणतात नंतर. मोड आलेली कडधान्य, पालेभाज्या, शुद्ध पाणी, पुरेशी विश्रांती, संतुलित आहार, हे सगळं इक्वेशन आपण जर गोळा केलं तर आयुष्यातला एक चांगला आनंद घेऊ शकतो. अन्यथा मग ते डॉक्टर थोडेसे चिडून म्हणतात की काय ते बेढावल बेंगळुरू अशा पद्धतीनं जगण्यामध्ये काय अर्थ आहे? एक चैतन्य असावं, ताजेपणा असावा, जीवनामध्ये वृत्ती प्रफुल्लित असावी, म्हणजे चालण्याचे इतके फायदे आहेत. आणि म्हणून ते डॉक्टर हवी सरदेसाई जे आहेत ते म्हणतात की चलते रहो, जीवन है चलने का नाम, इसलिए चलते रहो सुबह शाम. सकाळी आपल्याला जमलं नाही, सकाळी 20-25 मिनिटं, संध्याकाळी 20-25 मिनिटं आपण चालू शकतो. चांगला परिणाम होतो त्याचा खरोखर. आणि त्यानंतर मोल आहे स्वास्थ्यपूर्ण आणि आनंदी जीवन. तुम्ही एक दिवस करून बघा. अनुलोम विलोम प्राणायाम केला, आपण दीर्घ श्वसन केलं, भस्त्रिका केला, खूप चांगला आपलं छातीचा भाता जो आहे तो तंदुरुस्त राहतो. लांब पल्ल्याची वाक्य आपल्याला बोलता येतात. आता आम्ही वकील लोक एवढं तास-तासभर, सव्वा तास का बोलू शकतोय? मी वक्ते लोक, आम्ही घरात काय बोलायची संधीच मिळत नाही. म्हणजे कोर्टात आर्ग्युमेंट करायला सांगा, बाजू मांडायला सांगा, डेप्थपर्यंत जाऊन बोलायला सांगा, बोलतो आम्ही.
पण घरामध्ये जवळजवळ प्रत्येक मॅटरवर कॉम्प्रोमाइजच करावं लागतं, दावा मिटवावाच लागतो. कॉम्प्रोमाइज नाही, आमची जाहीर माघार म्हणून 2 पावलं मागच यावं लागतं. आणि हरकत नाही आहे, ज्याला सुखानं स्वास्थ्यानं समाधानानं जगायचं आहे त्यानं जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद करू नये असं माझं नम्र आणि प्रामाणिक म्हणणं आहे. आणि मग साधू संतांनी तेच सांगितलेलं आपल्याला. मग समजा पुढचा माणूस सारखा डिवचतच असेल, आपल्याला टोमणे मारत असेल, कुचकं बोलत असेल, त्रास देत असेल, निंदा करत असेल, उपेक्षा करत असेल, अवहेलना करत असेल. शांतीसागर महाराजांना कर्नाटकमध्ये एका व्यक्तीनं 20-30 वेळा जाऊन विचारलं, महाराज आपलं नाव काय? महाराज म्हणले शांतीसागर. पुन्हा जाऊन विचारलं, काय म्हणलं महाराज नाव आपलं? ते म्हणले शांतीसागर. 25-30 वेळा महाराजांनी त्याच संयमेने शांत शब्दामध्ये सांगितलं, माझं नाव शांतीसागर. विचलित झाले नाहीत ते. आपण कर्तृत्वानं त्यांच्या योग्यतेचं कधीच होऊ शकणार नाही, पण किमान त्यांच्या नावाचा आदर राखायचा असेल तर घरात सुद्धा आपण शांतीसागर महाराजांचं स्मरण जरी केलं तरी आपल्याकडून कुठलीही चूक होणार नाही. राग येतो की प्रत्येकाला राग येतो. मग रागाच्या भरामध्ये स्वतःची फ्यूज उडवून घेण्यापेक्षा आणि हा ट्रान्सफॉर्मर जाळून घेण्यापेक्षा मला जर दीर्घकाळ पुढं काम करायचं आहे तर मला मग माझ्या कामावर फोकस केलेलं केव्हाही चांगलं आहे. आणि असं जे करू शकतात मग त्याला काय, अनेक गोष्टींसाठी अनेक मंत्र आहेत, पण स्वस्थ आणि मस्त राहण्याचा एकच मंत्र आहे. मगाशी म्हटलं की तुमची उपेक्षा होते, अवहेलना होते, अपमान होतात, वाद होतात, चिडचिड होते, कोणीतरी त्रास देतं सारखं. साधू संतांनी सांगितलंय त्याच्यासाठीचा मंत्र कुठला आहे? ओम दुर्लक्षाय नमः. निग्लेक्ट इट, त्याची उपेक्षा करा. शब्दानं शब्द वाढत जातो, पदरात काय पडत नाही. वकील असून हे सांगावलंय मी, माझ्या धंद्यावर परिणाम, पोटावर पाय आणण्याची गोष्ट आहे, पण तरी सुद्धा मी सांगावलंय ही शाण्या माणसाला जर पुढं मोठा प्रवास करायचा असेल तर त्याने आपल्या कामावरती लक्ष केंद्रित करावं. का माणसं उगाच पोचतात एवढ्या मोठ्या पदावर? एवढं कर्तृत्व, एवढं वाचन, एवढं लेखन, एवढी साधना आयुष्य घडवायचं असेल तर त्याच्यासाठी तपश्चर्या हाच एकमेव पर्याय आहे. आणि जी माणसं स्वतःच्या कामामध्ये रममान झाली, बेभान झाली, देहभान हरपून गेली. रोज आपण दुधाची पिशवी घरी घेऊन येतो, त्याच्यावरती मानगावीसर एक शब्द असतो पाश्चराइज्ड मिल्क म्हणून. मग आपल्या मुलांना सांगा की हे काय नेमकं पाश्चराइज्ड मिल्क? दूध हे अत्यंत उच्च डिग्रीला उकळल्यानंतर पुन्हा अत्यंत खालच्या डिग्रीला जाऊन ते थंड केलं जातं आणि त्याच्यामुळे ते 2 दिवस टिकतं. ह्या गोष्टीचा शोध लुई पाश्चर नावाच्या शास्त्रज्ञानं लावला, म्हणून त्याला पाश्चराइज्ड मिल्क अशी प्रोसेस आहे. आणि या पाश्चरचं पाटील सर ज्यावेळेला लग्न होतं, लग्न ठरलं, लग्नाचा दिवस होता, सगळे मंडपामध्ये वधूवरांचे पालक, मित्रमंडळी, नातेवाईक सगळे जमलेले होते. नवरदेवाचा पत्ता नव्हता. लग्नाचा मुहूर्त आला तरी नवरदेव नाही आहे. आत्ता अलीकडची पोरं 2-2 दिवस तळ ठोकून असतात तिथं जाऊन, का वेगवेगळे सिरेमनी असतात तिथं. तो प्री वेडिंग शूट म्हणून एक नवीन प्रकार आला आहे. बघितलंय ते जवळून, मी काही नातेवाईकांच्या कार्यक्रमामध्ये बघितलंय. मग ते असे उगाच एकमेकाला डोळ्याला टकलावून बघायचं, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळे शूटिंग घ्यायचे. आत्ता फक्त प्रेमाच्या नजरेने बघतात आणि नंतर डोळे फाडून बघतात, एवढाच विषय असतोय फक्त. मग ते हाऊस फिटते नंतर, असे ना करू देत, त्यांना अजून पुढचं माहीत नसतं काय, त्याच्यामुळे आपण त्यांना शुभेच्छा द्यायच्या. मग पाश्चर सापडे ना कुठं, सगळीकडे शोध घेतला, कुठेही सापडायला तयार नाही आहे. मग एका मित्राला वाटलं जरा आपण प्रयोगशाळेत जाऊन बघूया. तिथं गेला तर लग्नाच्या दिवशी लुई पाश्चर प्रयोगशाळेमध्ये संशोधनामध्ये गढून गेलेला होता. आज आपलं लग्न आहे हे सुद्धा तो विसरलेला होता. आपल्या कामामध्ये स्वतःचं देहभान विसरणं हा जगण्यातला सर्वोत्तम आनंद आहे असं मला वाटतं. मग काही असो रे, काही असो, मग मी शेतकरी असो, मी उद्योगपती असो, मी व्यापारी असो, मी शिक्षक असो, प्राध्यापक असो, विद्यार्थी असो, मी मोठ्या कंपनीमध्ये कामाला असो किंवा माझा रोल काही असो, माझ्या कामावरती माझं प्रेम पाहिजे, माझी निष्ठा पाहिजे. मी जर 100 रुपये घेत असेल तर लोकांना मला 200 रुपयाचा मोबदला देता आला पाहिजे. मी जर 5,000 घेत असेल तर 10,000चं लोकांना मला देता आलं पाहिजे. माझी फी जर 1 लाख असेल तर मी त्याच्या बदल्यात 2 लाखाची सर्व्हिस द्यायला पाहिजे. आणि म्हणून तो जो चित्रपट होता रॅन्चोचा, कुठला चित्रपट? 3 इडियट्स. त्याच्यात आमिर खाननं काय म्हटलंय? मेहनत करो, मेहनत करो, कामयाबी
झक मार के पीछे आती है. आम्ही कष्ट करायला तयार नाही, आम्ही लवकर उठायला तयार नाही, रात्री लवकर झोपायला तयार नाही, आणि मग आम्हाला सगळं पाहिजे. कसं शक्य आहे? तपश्चर्या हे जीवनाचं नाव आहे. आणि म्हणून एक एक माणसं आज मी बघतो, कोण बनेगा करोडपती कधीतरी बघतो मी, ॲट द एज ऑफ 80+, 80 वय ओलांडलंय त्यांचं. मगाशी मी रोजे काकांना विचारलं, काकाजी आता वय किती? नॉट आउट 87 आहे. सोपी गोष्ट आहे काय? 87 वर्ष वय आहे, आणि ह्या वयात ते व्याख्यानाला येऊन बसले तिथं. 89 वर्षाचे आहेत आजोबा. मग ही प्राप्ती जी आहे ती जीवनावरच्या श्रद्धेमुळे आहे, जीवनावरच्या निष्ठेमुळे आहे, जीवनाकडं आमच्या बघायच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे आहे. श्रद्धा असेल जीवनावरती तर सगळं प्राप्त होतं. म्हणून माझ्या कामावर प्रेम पाहिजे, माझ्या कामावर निष्ठा. काही काम असू द्या, अगदी स्वयंपाक घरातलं काम असो, स्वयंपाक करायचा असो, झाडून लोटायचा असो, वस्तू नीटनेटक्या ठेवायच्या असो, अभ्यास करायचा असो, किंवा मी कुठं सर्व्हिसला आहे, उद्योगपती आहे, तिथलं माझं काम. माझ्या कामावर माझं 100% जर प्रेम असेल तर ते काम मला रिटर्न्स देतं. तुकाराम महाराज शेतामध्ये जायचे, त्यावेळेला त्यांच्या चरित्रात सांगितलंय सर की तिथल्या वृक्ष वेली, लता वेली तुकाराम महाराजांच्यावर बोलायचे. किती प्रेम केला असेल त्या लता वेलींवर आणि तिथल्या शेतातल्या पिकांवरती. संवाद व्हायचा तुकाराम महाराजांचा आणि त्यांचा. आणि इतके सोशिक, इतकी सहनशीलता हे संत शिकवतात आपल्याला, महापुरुष शिकवतात कसं जगायचं. उपासमार होती तुकाराम महाराजांच्या घरात, 18 विश्व दारिद्र्य होतं, काही प्राप्ती नव्हती. बायको चिडली. आवली नावाची त्यांची जी बायको होती, ही काम धंदा बघा म्हटली कुठंतरी, जावा इथनं उठा. मग तुकाराम महाराज भरमगोंडासर दुसऱ्याच्या शेतात कामाला गेले, दिवसभर राबले, आणि येताना ऊसाची एक मोळी घेऊन आले. आणि इतकं दानशूर करणं, काय बोलायचं काम नाही. गावाच्या वेशीत आल्याबरोबर मुलं मागं लागली, मला एक ऊस द्या, मला एक ऊस द्या. सगळ्यांना ऊस वाटून टाकले, आणि एकच ऊस शिल्लक राहिला. घराकडे आले. आवलीने विचारलं, दिवसभर गेला होता कामाला, काय दिलं? म्हणजे पैसे काय मला मिळाले नाहीत, ऊसाची एक मोळी आणलोय. कुठं आहे? ते मुलांनी मागितली, देऊन टाकलो त्यांना. एकच ऊस राहिलाय. बायकोनं त्याच ऊसानं तुकाराम महाराजांना बडवलं, आणि त्या ऊसाचे मगदुमसर 3 तुकडे झाले. मार खाऊन तुकाराम महाराज पुन्हा म्हणतात, आवले भगवंत किती दयाळू आहे पांडुरंग बघ. मी घराकडे येताना विचार करत होतो, घरात 3 माणसं, एकच ऊस शिल्लक राहिलाय, तिघांना कसं द्यायचं? पांडुरंगाची कृपा बघ. म्हणले, तुला मारलं, तू मारलंस मला, आणि त्या ऊसाचे बरोबर 3 तुकडे झाले. घे म्हणले, तुला एक घे, महादेवला एक दे, आणि काशीला एक दे. याला म्हणतात सोशिकता. सांगणं सोपं नाही आहे. प्रत्यक्षात ज्याच्यावरती वेळ येते तिथं आपल्या संयमाचा, सहनशीलतेचा कस लागतो. त्रास भोगून पुढच्याला क्षमा करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. आणि म्हणून पर्युषण पर्वामध्ये जे दशधर्म आहेत त्यातला पहिला धर्म काय सांगतो? उत्तम क्षमा. मिच्छामी दुक्कडम. आणि मग उत्तम आर्जव, मार्दव, शौच, संयम, तप, त्याग, अकिंचन आणि ब्रह्मचर्य. किती सुंदर मालिका आहे. म्हणजे स्वस्थ आणि मस्त जीवन जगायचं असेल तर ह्या दशधर्माचं पालन केलं तर खरोखर आमचं जीवन आनंदी बनू शकतं. आणि केवळ चातुर्मासामध्ये नव्हे, रोजच्या जीवनामध्ये आचरणात आणायची ताकद, सामर्थ्य त्या प्रत्येक धर्मामध्ये आहे. असं एक स्वस्थ आणि मस्त जीवन आपण सगळ्यांनी जगावं अशा या ठिकाणी शुभेच्छा आणि अपेक्षा व्यक्त करतो. कारण व्याख्यान हे 1 तासाचं असतं, कीर्तन 2 तासाचं असतं, नाटक 3 तासाचं असतं, आणि तमाशा रात्रभर चालला तरी कुणाला काही फरक पडत नसतो. तसं वक्त्यानं किती बोलावं ह्याच्यापेक्षा कुठं थांबावं हे त्याला पहिल्यांदा कळायला पाहिजे. काय बोलावं ह्याच्यापेक्षा काय बोलू नये याचं भान आपल्याला पाहिजे. आणि जवळजवळ गेले तासभर आपण अत्यंत सहनशीलतेनं माझं सगळं ऐकलं. सुरुवातीला मी सांगणार होतो तुम्हाला की तुमच्या हृदयाची तार तुटणार नाही आणि मस्तकाची शिर उठणार नाही, एवढाच वेळ तुमचा मी घेईन. म्हणून म्हटलं की व्याख्यान हे 1 तासाचं असतं आणि ते असावं, वक्त्यांना तिथं थांबावं. आता एवढा वेळ तुम्ही सगळेजण घराच्या बाहेर आहे. घरी गेल्यावर विचारलं कुठे गेला होता, तुम्ही सांगणार व्याख्यानाला गेला होतो. काय मिळालं तिथं?
आता काय तुम्ही असं जरी सांगितलं, काय फारसं काय मिळालं नाही असंही सांगितलं तरी चालतंय, पण किमान एका जागेवर बसण्याची सहनशीलता वाढली एवढं जरी सांगितलं तरी आपल्या व्याख्यानाचं सार्थक झालं असं आपण समजूयात. कारण एक वक्ते बोलत राहिले, घड्याळ होतं पण त्याच्याकडे लक्ष नव्हतं, सगळे श्रोते उठून गेले, एकच पट्ट्या शिल्लक राहिला होता. मग वक्ते भानावर आले आणि जाऊन त्यांचे आभार मानले. माझं लक्ष नाही म्हणले, सगळेजण गेले, तुम्ही एकटे थांबलात, कौतुक आहे म्हणले तुमचं, खरंच तुम्हाला आवडलं का माझं मनापासून? तो म्हटला तुमचं आवडलं वगैरे काय नाही आहे, तुमच्या व्याख्यानात मला काडीचा इंटरेस्ट नव्हता. अहो घड्याळ एक नाही, लक्ष नाही, मागं कॅलेंडर होतं ते तरी बघायचं. आणि मी एवढ्यासाठी थांबलोय म्हटला की तुम्हाला काय मी बोलणार नाही, तुम्हाला फक्त इथं आणलं कोण त्यांचं तेवढं नाव सांगा आणि तुम्ही गाडीत बसायला हरकत नाही म्हटले. तसं माणगावे सरांनी मला हे निमंत्रण दिलं होतं व्याख्यानाचं. नंतर तुम्ही त्यांना जाब विचारू नये. बोलताना कुठं माझा काही शब्द घसरला असेल तर अत्यंत मनपूर्वक सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. कोणाच्याही भावना दुखावण्याचा काही प्रश्न नव्हता. थोडंसं तुमच्या माझ्यामध्ये संवाद घडावा, कारण माणसं सगळीच चांगली असतात. परिस्थिती काही वेळेला थोडंसं आपल्या जगण्या वागण्याच्या आचारसंहितेमध्ये बदल करत असते. समोरच्या माणसाला आपण समजून घ्यावं, तो आपल्याला समजून घेईल. वाद टळावेत, एक आनंदाचं वातावरण तयार व्हावं, कुटुंब आनंदी राहावीत, कोर्टातल्या आमच्या केसेस कमी व्हाव्यात आणि तुम्हा सगळ्यांना आरोग्याची प्राप्ती व्हावी, यासाठी फक्त हा एवढा 1 तासाचा प्रपंच केला. पुनश्च एकदा काही चुकला असेल तर मनपूर्वक क्षमा करा अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि गेले तासभर आपण जे अत्यंत शांततेनं माझं मनोगत ऐकून घेतलं त्याबद्दल संयोजकांचे आभार व्यक्त करतो. या सकल दिगंबर जैन समाजानं, लायन्स क्लबनं, रोटरी क्लबनं हे अगत्याचं निमंत्रण या ठिकाणी दिलं. तुमच्या सर्वांच्याच ऋणात राहीन आणि ते ऋणात राहणं मी पसंत करेन अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. मनपूर्वक